तुम्हाला आम्ही शहजादा अकबराची देखभाल करण्यासाठी पाठवलं होतं, पण तुम्ही कृतज्ञपणे वागलात, आमच्या जीवावर उठलात, आणि या अपराधाला माफी नाही. जनार्दन पंत हणमंते, तुमच्या घराण्याचा केवढा मोठा लौकिक, पण तो सगळा लौकिक लोभापायी विसरून तुम्ही या कटकारस्थानात सामील झाला. खरं तर ही तुमची दुसरी वेळ आहे. मागच्याही कटात तुम्ही सामील असूनही आम्ही तुम्हाला माफी दिली होती, पण आता काय करावं तुमचं? खरं तर या कटाची आम्हाला वेळेत माहिती देणं हे तुमचं कर्तव्य होतं, पण ते कर्तव्य विसरून तुम्ही या कारस्थानात सामील झालात. लबाडी केलीत, गद्दारी केलीत. माफी महाराज. जनार्दन पंत, लबाडी ही अशी गोष्ट आहे की ती कितीही सावधपणे, कितीही हुशारीनं केली तरी सुद्धा आभाळातून जमिनीवर उतरणाऱ्या विजेसारखी लखलखून दिसतेच. दिसते महाराज. तुम्हाला संकोच वाटला नाही? शरम वाटली नाही? तुमच्या हेही लक्षात आलं नाही की तुम्ही आमचा खून करू पाहत होतात? खून करणं तर दूरच, परंतु राजाच्या खुनाचा विचार करणं हा सुद्धा राष्ट्रद्रोह. समजलं नाही तुम्हाला? तुम्हाला एकदा माफी दिली होती आम्ही, दिली होती ना? मग त्या माफीला आमची दुर्बलता समजलात? काय पंत, आमच्या मनाच्या मोठेपणाला आमची दुर्बलता समजलात? बोला, बोला, आणि बोलण्यापूर्वी एकदा नाही हजारदा विचार करून बोला. मला काही बोलायचं नाही. का? लाज वाटते, शरम वाटते आपण केलेल्या कृत्याची? मनाची पंत, तुम्ही राष्ट्रद्रोही, स्वामीद्रोही ठरालच, पण या 21 जणांना का बेअब्रूच्या चव्हाट्यावर आणून उभं केलं? दुर्दैवानाची पंत, स्वराज्याचं मूर्तिमंत दुर्दैव जे कायमच आमच्या समोर उभं राहिलं, कधी द्वेषातून, कधी तिरस्कारातून, कधी मत्सरातून, कधी बदनामीतून. आमचे आबासाहेब होते तोपर्यंत ही धार कमी होती, तेव्हाही तुम्ही आमची बदनामी केलीच, परंतु परहस्ते. आमची निंदा केली, परंतु हस्तकान मार्फत. आमच्या बद्दलच्या अफवा उठवल्या, परंतु तिराहिता करून. पण आबासाहेब गेले आणि तुमच्यातल्या आमच्या बद्दलच्या मत्सरानं फणा काढला. मनाची पंत, तुम्ही वेळ साधली ती आमच्या आबासाहेबांच्या जाण्याची. आम्हाला कुठलीही कल्पना न देता रायगडाचे दरवाजे बंद केलेत, आमच्या बाळराजांचं मंचकारोहण केलं आणि पन्हाळगडी आम्हाला कैद करण्यात आला. आम्ही अटक करायला आलो आहोत. कोणाला? आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत. आम्हाला गिरफ्तार करून तुम्हाला स्वराज्य ताब्यात घ्यायचं होतं. परंतु सरनोबत हंबीर मामांच्या सजगतेमुळे तुमचा डाव फसला. तेव्हा डाव फसला म्हणून आता आमच्यावर विषप्रयोग का? का अनाजी पंत, का असे वागलात? हे पहा राजे, खबरदार एक शब्द उच्चाराल तर. पंत, शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आता कुठं स्वातंत्र्याचा श्वास घेणाऱ्या रयतेचं काय होईल हा प्रश्न तुम्हाला पडला नाही? लाखो मावळांच्या रक्ताघामावर उभ्या राहिलेल्या स्वराज्याचं काय होईल याची धास्ती तुम्हाला वाटली नाही? काबूल ते बंगाल सल्तनत असलेला औरंगजेब संपूर्ण दख्खन गिळंकृत करायला येतोय. कोण मुकाबला करणार होतं त्याचा आमच्या माघारी? तुम्ही 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 की तुम्ही? कुठल्या विचारानं हे षडयंत्र महाराष्ट्राच्या भाळी मारायला निघाला होता तानाजी पंत? तानाजी पंत, तुम्ही स्वराज्याच्या छत्रपतींच्या जीवावर उठलात. आमच्या अन्नात विष कालवलं,
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गलित गात्र महाराष्ट्राला मायेचा घास भरवला, त्याच्याच मुलाच्या ताटात तुम्ही विष कालवलं. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मरणासन्न कलेवरात प्राण फुंकले, त्यांच्याच मुलाचे प्राण घ्यायला निष्ठुरपणे तयार झालात. का अनाजी पंत, का असं काय चुकलं आमचं? अशी काय गैरहरकत घडली आमच्या हातून, म्हणून आमच्या विरुद्ध ही एवढी मोठी बंडाळी उभी केली? अनाजी पंत, समर्थ रामदासांनी आम्हाला पत्र लिहिलं होतं. मजकूर होता, मागील अपराध क्षमावे, कारभारी हाती घ्यावे, सुखी करून सोडावे कामाकडे. पाटातील तुंब निघेना, तरी प्रवाह चालेना, ऐसे जनाच्या मना कळले पाहिजे. अनाजी पंत, आम्ही तुमचे मागील अपराध क्षमा केले नाही. समर्थांनी लिहिलं होतं, कारभारी हाती घ्यावे. आम्ही तुम्हाला कारभारात सामील करून घेतलं नाही? घेतलं, सर्वांना घेतलं. पण तुम्ही मात्र स्वराज्याच्या पाटातले तुंबच होऊन बसलात. आणि आम्हाला तर प्रवाह वाहताच पाहिजे. त्यासाठी स्वराज्याच्या पाटातले हे तुंब काढावेच लागतील, तेही कायमचे. परंतु बस, सफाई देण्यासारखं काही उरलंय असं आम्हाला वाटत नाही. आम्ही स्वराज्याचे मंत्री, मुजुमदार म्हणून. मंत्री, मुजुमदार, अनाजी दत्तो प्रभुणीकर, आम्ही तुम्हाला मंत्री पदावरून बडतर्फ करत आहोत. तुमची मुजुमदारकी काढून घेत आहोत. जनार्दन पंत, तुमचंही पद आम्ही काढून घेतो आहोत. बाळाजी पंतांना चिटणीस पदावरून बडतर्फ करण्यात येत आहे. आता तुम्ही नागरिक आहात, एक सामान्य नागरिक. आता बोला. शिवचरणी निरंतर दत्त सुत अनाजी पंत तत्पर, ही मुद्रा धारण करणारे अनाजी दत्तो, बोला. बोला, कोणती शिक्षा द्यावी तुम्हाला? सांगा अनाजी पंत, सांगा. ज्या हातांनी आम्हाला आजवर मुजरे केले, त्याच हातांनी आमच्या अन्नात विष कालवणारे अनाजी पंत, बोला. ज्या हातांनी आमच्या राज्याभिषेकाची ओम स्वस्ती श्री ही अक्षर रेखून आमंत्रण पाठवली, त्याच हातांनी आमच्या मृत्यूला निमंत्रण देणारे बाळाजी पंत, बोला. बोला, बोला जनार्दन पंत. तुम्ही तर राज्य व्यवहार कोश निर्माण करण्यात मदत करणारे, असे कसे अव्यवहाराने वागला? बोला, आता काय शिक्षा द्यावी तुम्हाला? बोला हिरोजी फर्जन. आबासाहेबांसाठी मृत्यूशय्येवर झोपणारे तुम्ही, त्यांच्याच मुलाला मृत्यूशय्येवर झोपवायला निघाला, तेही कायमचे. बोला, काय शिक्षा द्यावी तुम्हाला? राजे, गुन्हे कबूल आहेत? असतील तर सांगा. सांगा, काय शिक्षा द्यावी तुम्हाला? बोला, बोला, अनुमान करू नका. आम्ही तुमच्या समोर आहोत आणि जिवंत आहोत. ना तुमचं विष आम्हाला मारू शकलं, ना तुमचं कारस्थान आम्हाला संपवू शकलं. त्याच रुबाबात, त्याच धारिष्ठ्यानं स्वराज्याचे दुसरे छत्रपती तुमच्या समोर आहेत. सांगा अनाजी पंत, या दुष्कृत्याची कोणती शिक्षा द्यावी? शिक्षा? हो, शिक्षा. की या पुण्य कर्माचं फळ द्यावं तुम्हाला, का व इनाम द्यावी?
वतन द्यावी की जमिनी बक्षीस पात्र करून द्याव्या? थोडा काहीतरी बोला, जिभेत काटा रुतल्याप्रमाणे उभे राहू नका. क्षमा असावी, परंतु राजमातोश्रींना जी शिक्षा दिली जाईल तीच शिक्षा आम्हाला द्यावी. तानाजी पंत, कसूर माफ असावा, परंतु राजमातोश्रींच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही अकबराशी बोलणी केली. तानाजी पंत, कुठे आणि कुणा समोर उभे आहात याचं भान ठेवून बोला. राजे, तुम्ही स्पष्ट बोलायला सांगितले, आम्ही बोललो. बोलला नाही तानाजी पंत तुम्ही, करळ ओकली, करळ. परंतु त्यात सत्याचा अंश जास्त आहे. तानाजी पंत, आधी तुम्ही आम्हाला माणसातून, रयतेतून उठवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सिंहासनावरून उठवण्याचा प्रयत्न केला, मग जगातून उठवण्याचा प्रयत्न केलात आणि आता आम्हाला आईच्या मांडीवरूनही उठवण्याचा प्रयत्न करता आहात. भान असू द्या. ज्या गोष्टीची भीती होती ती सामोरी आली आता. ज्वानाजी पंत लय कारस्थानी, ऐन वक्ताला पेचात पकडणारा. आता व सुनबाई जे ठरवतील त्यावर अवलंबून आहे सगळं. त्या सुद्धा चिडीला गेलाय थोरल्या बाई साहेबांवर. युगुत आता कमी नाही होणार, वाढणारच आहे. आता व काय करायचं? आई भवानीला काळजी का सगळी. आता तिच्याकडे एकच साकडं, छत्रपतींच्या घरातल्या गोष्टी घरातच राहू दे बाई. पर खरं सांगू का, मातोश्री दुस्वास करत्यात, पर ह्यो पंत म्हणतो तेवढं बी नाही. आम्हाला जाण आहे ग त्याची, पण हे सिद्ध कसं करायचं? अवघड आहे. तानाजी पंत, तुम्ही पूर्ण विचारांती बोलला आहात. हो, मी कशाला बोलायला पाहिजे? शहजादा अकबराला लिहिलेलं पत्र बघा, त्यावर राजमातोश्रींची मोहर बघा, संमतीचा शिक्का बघा. तुम्हीच बघा. पाहिलत ना, हा आहे दादा. मोठाच पेच आहे, तिडा बसला पाहिजे. बसणार. तिडा बसणार आणि सुटणारही नाही. मला माहित होत हे अनाजी पंत ऐन वेळेस असा काहीतरी मुद्दा काढणार. या असल्या मुद्द्यांना राजांनी लय महत्व देऊ नये. समोर रयत आहे, धर्मपीठ आहे, न्यायासन आहे, आणि हा आता मुद्दा राहिला नाही, हा आता आरोप झाला आहे. बरोबर आहे. कोंडाजी बाबा म्हणतायत त्याप्रमाणे याला खरंच महत्व देऊ नये. खरं तर या गोष्टीला जेवढं चुचकारू तेवढा आपल्या चांगलं देणार हाय. या असल्या लबाडासनी जवळ बी उभं करून घ्यायची लायकी नाहीये. ह्या मताचा मी हाय. दरबारात छत्रपतींची उपस्थिती आहे याचं भान कोणीही सुटू देऊ नये. मातोश्री,
अनाजी पंतांनी आपल्यावर आरोप केला आहे. ऐकलं आम्ही. आपल्याला दरबारात सफाई द्यावी लागेल. आम्हाला कोणतीही सफाई द्यायची नाही. मातोश्री, आरोप गंभीर आहे. आपल्याला बोलावं लागेल, सांगावं लागेल. आम्हाला काहीही बोलायचं नाही, काहीही सांगायचं नाही. मातोश्री, तुम्ही या कटात सामील होतात की नाही? असाल तर हो म्हणा, नसाल तर नाही म्हणा. मातोश्री, जर कोणी तुमच्या आड लपलं तर आमचे हात बांधले जातील. आमचा विषप्रयोगाच्या कटात संबंध नाही. आणि अकबराशी संधान बांधण्याच्या कटात? बोला बोला मातोश्री, द्या सफाई. छत्रपती महाराज साहेबांच्या पत्नी आहोत आम्ही. आम्ही सफाई द्यावी भर दरबारात? द्यावी लागेल. तुम्ही छत्रपतींच्या पत्नी असलात तरी हा छत्रपतींच्या रयतेचा दरबार आहे आणि हे रयतेचं राज्य आहे. आणि यापूर्वी याच ठिकाणी छत्रपतींच्या मुलाने सुद्धा सफाई दिलेली आहे मातोश्री. आम्ही राजस्त्री आहोत. आहातच, आम्ही नाकारत नाही, परंतु आम्हीही राजपुरुष आहोत. त्याही पुढे जाऊन आम्ही छत्रपती आहोत. छत्रपती म्हणून आम्ही राजमुद्रा धारण करतो, राजचिन्ह धारण करतो, तशीच गळ्यात ही कवड्यांची माळ सुद्धा धारण करतो. आणि ही कवड्यांची माळ आपला राजवर्ख पुसून टाकते मातोश्री. रयत म्हणून सफाई द्या. काय बोलावं? जे ठरलं होतं तेच बोला. राजाराम राजेंना गादीवर बसवायचं आणि त्यासाठी अकबराची मदत घ्यायची होती. ठरलं होतं ना? आम्हाला आठवत नाही. अहो राजमातोश्री, असं काय करता आहात? आपणच म्हणाला होता अकबराची मदत घ्या म्हणून. पंत, काय बोलताय तुम्ही? अहोदरच सावत्र म्हणून आमचा बोलबाला आहे. प्रत्येक वेळी आमचा अपमान होत आला, उपमर्द होत आला. आम्ही काही करावं, काही बोलावं म्हटलं तरी त्याचा विपर्यास केला जातो. गडावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी आमचा संबंध जोडला जातो आणि आजही तेच होतंय. आम्हालाच वेठीस धरलं जातंय. बिलकुल नाही राजमातोश्री. पहिली गोष्ट भांबावून जाऊ नका. जे केलंय ते मान्य करा. आम्ही मान्य करतोय, तुम्ही मान्य करा. काय मान्य करायचं? आपल्या राजाराम राजेंना अर्ध राज्य द्यायचं होतं. बोला, ती इच्छा होती की नाही? हो, आमची तशी इच्छा होती.
तू अशा प्रकारे नाही